नमस्कार. पुन्हा एकदा पहिल्या ॲक्टिव्हनंतर तुम्ही तुमची फोकस स्किल नक्कीच निवडली असेल ना. तर आज आपल्या फॅमिली हार्मोन्स ब्लूप्रिंटमधील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पाया शिकणार आहोत. त्याचं नाव आहे सेल्फ अवेअरनेस, स्वतःची जाणीव. मित्रांनो, जेव्हा माझ्याकडे लोक कौटुंबिक समस्या घेऊन येतात, तेव्हा अनेकदा मला हीच वाक्ये ऐकायला मिळतात. सर, माझी पत्नी खूप चिडचिड करते, ती बदलली पाहिजे. माझा नवरा मला वेळ देत नाही, त्याने बदलले पाहिजे. माझी मुलं माझं ऐकत नाहीत किंवा घरचे मला कोणी समजून घेत नाहीत. आपण नेहमी बोट दुसऱ्याकडे दाखवतो. पण आज एक प्रश्न शांतपणे स्वतःला विचारून बघा. मी स्वतः किती बदलायला तयार आहे? बरोबर आहे. कारण निसर्गाचा एक नियम आहे, जगातील प्रत्येक मोठी परिवर्तनाची सुरुवात ही नेहमी स्वतःपासून होत असते. तुम्ही माझ्या या मताशी ॲग्री आहात ना? तर मग सेल्फ अवेअरनेस म्हणजे नेमकं काय आहे, हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. आपल्या मनात नक्की कोणती जाणीव विचार चालू आहेत, याची जाणीव असणं गरजेचं आहे. तर आपल्या भावना म्हणजे राग असेल, मत्सर असेल, दुःख योग्य वेळी ओळखलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शब्दांचा आणि आपल्या वागणुकीच्या समोरच्या व्यक्तीवर, आपल्या कुटुंबावर नक्की काय परिणाम होत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. हे का महत्त्वाचे आहे माहिती आहे? कारण बऱ्याचदा समोरची परिस्थिती वाईट नसते, पण त्यावर आपली ती प्रतिक्रिया देतो, म्हणजे जे रिॲक्शन देतो, त्यामुळं ती परिस्थिती आणखीन बिघडते. तेव्हा आपण स्वतःला बदलायला सुरुवात करतो. तेव्हा आपल्या अवतीभोवतीचे माणसं आणि आपली नातीगोती आपोआप सुधारायला लागतात. स्वतःला समजून घेतल्याशिवाय आपण कधीच आपल्या जोडीदाराला किंवा मुलांना समजून घेऊ शकत नाही. बरोबर आहे ना? कारण ह्याच गोष्टीमुळं बऱ्याच नात्यातले दुरावा निर्माण झालेला आहे. त्यानंतर येतो त्याचीच पॉवरफुल बेनिफिट्स. त्यासाठीच ज्या दिवशी तुम्ही सेल्फ अवेअर व्हायला लागाल, त्या दिवशी तुम्ही तुमच्या रागावर तुमचे नियंत्रण पूर्णपणे असेल. बरोबर? घरातील संवाद आणि अधिक सुधारेल आणि आदरयुक्तसुद्धा व्हाल तुम्ही. घरातील रोजची कटकट थांबवून वातावरण शांत होत जाईल. तुमच्या रागाच्या भरात कोणत्याही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि पर्यायाने तुमच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण होईल. बरोबर ना? त्यानंतरचं आहे तिसरं, म्हणजे प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी करायची आहे. आज दिवसभरात जेव्हा जेव्हा घरात कोणाशी मतभेद किंवा वाद होतील किंवा तुमच्या जोडीदाराचा, मुलांचा राग येईल, तेव्हा लगेच आपली प्रतिक्रिया किंवा उत्तर देऊ नका. त्याला उलटसुद्धा बोलू नका. थोडं पॉज घ्या, थांबा आणि एक दीर्घ श्वास घेऊन आपल्या मनातल्या मनात स्वतःला एकच प्रश्न विचारा. मी आत्ता जे बोलणार आहे, त्यामुळे माझं नातं मजबूत होईल की कमकुवत होईल? आणि तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातील जो विचार असेल, तो पूर्णपणे घडवायचा असेल, तर आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नोटबुकमध्ये प्रामाणिकपणे 3 गोष्टी लिहून काढा. पहिली गोष्ट म्हणजे आज दिवसभरात मी शांत राहिलो, जिथे मी भांडण टाळू शकलो. दुसरी गोष्ट, कुठे मला अजून स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे. आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे उद्या स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी मी कोणता एक छोटा बदल करणार आहे. हे लिहून झाल्यावर तुम्हाला खाली कमेंटमध्ये शेअर करा, कारण तुमच्या अनुभवातून दुसऱ्याला शिकायला मिळणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, म्हणजेच नातेसंबंधातील संवाद खरी आणि सोपी कला. जाता जाता नेहमी लक्षात ठेवा, फॅमिली हार्मोनीची सुरुवात इतरांना बदलण्यात नाही, तर स्वतःला समजून घेणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत राहा, आनंदी राहा. थँक्यू सो मच.